तुम्ही ठरवलंय की बॉस आता बस झालं, मला पैसे कमवायचे आहेत, मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे आणि त्यासाठी मला SIP सुरू करायची आहे. तुम्ही भारीतलं एखादं ॲप डाउनलोड करता जसं की ग्रो किंवा 010. तिथे म्युच्युअल फंड्स या ऑप्शनवरती क्लिक करता आणि तुमच्यासमोर येते 2,500 रुपयांपेक्षा जास्त फंडची एक भली मोठी लिस्ट. मग तुमचं डोकं चक्रावून जातं, HDFC घेऊ, SBI घेऊ की तो निपॉन घेऊ, स्मॉल कॅप चांगला की लार्ज कॅप चांगला, जो फंड हिरवागार दिसतोय, ज्याचे रिटर्न्स 40% आहेत, तो घेऊ का? भावांनो, म्युच्युअल फंड निवडणं म्हणजे लग्नासाठी स्थळ बघण्यासारखं झालंय. वरून बघायला सगळे छान वाटतात, प्रत्येकाचा पास्ट एकदम भारी दिसतोय, पण जोडीदार एकच निवडायचा असतो जो पडत्या काळातही आयुष्यभर साथ देईल. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट आणि स्वागत आहे अर्न मित्रा मराठी या चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 10,000 रुपये गुंतवून करोडपती कसं बनता येतं, पण आजचा हा व्हिडिओ त्याहून 10 पट जास्त महत्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला कोणतेही पेड कोर्सेस न घेता, कोणाचे टिप्स न ऐकता, स्वतःच्या हाताने आणि स्वतःच्या डोक्याने बेस्ट म्युच्युअल फंड कसा निवडायचा याची पूर्ण स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझी स्वतःची गोल्डन पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी देणार आहे, जिथे आपण पाहू की महिन्याला 5,000 रुपये नेमके कोणत्या कोणत्या फंडमध्ये वाटायचे. तर वही पेन घ्या आणि लक्ष देऊन ऐका. सर्वात आधी आपण बोलूया त्या एका मोठ्या चुकीबद्दल जी 90% लोक करतात. बहुतांश लोक ॲप उघडतात आणि हायेस्ट रिटर्न इन 3 इयर्स म्हणजे गेल्या 3 वर्षात सर्वात जास्त रिटर्न दिलेले फंड असा फिल्टर लावतात. जो फंड 40% किंवा 50% रिटर्न दाखवतो त्यात डोळे झाकून आपले कष्टाचे पैसे टाकतात. मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्ही समोरच्या रस्त्याकडे न बघता फक्त रिअर व्ह्यू मिरर म्हणजे मागचा आरसा बघून गाडी चालवली तर काय होईल? 100% अपघात होईल. तसंच इन्व्हेस्टिंगमध्ये असतं. एखाद्या फंडने मागच्या 3 वर्षात 50% रिटर्न दिला म्हणजे तो पुढच्या 3 वर्षातही तसाच देईल याची कोणतीही गॅरंटी नसते. मागचे आकडे बघून कधीही पैसे टाकायचे नाहीत. मग नक्की बघायचं तरी काय? यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की म्युच्युअल फंडचे प्रकार किती असतात. मार्केटमध्ये खूप फंड्स आहेत, पण आपण त्यांना 3 सोप्या प्राण्यांच्या उदाहरणाने समजून घेऊया. पहिला प्रकार म्हणजे लार्ज कॅप फंड्स, याला आपण हत्ती म्हणूया. हे फंड्स तुमचे पैसे देशातल्या टॉप 100 सर्वात मोठ्या आणि मजबूत कंपन्यांमध्ये टाकतात, जसं की रिलायन्स, टाटा कन्सल्टन्सी, HDFC बँक. हत्ती कसा असतो? तो हळू चालतो पण तो खूप ताकदवर असतो. जेव्हा शेअर मार्केट क्रॅश होतं तेव्हा या कंपन्या लवकर पडत नाहीत. इथे तुमचे पैसे सर्वात जास्त सुरक्षित असतात. तुम्हाला इथे वर्षाला 12 ते 14% रिटर्न्स आरामात मिळतात. जे लोक नवीन आहेत किंवा ज्यांना आपल्या पैशांची जास्त रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी लार्ज कॅप एकदम बेस्ट आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे मिड कॅप फंड्स, याला आपण घोडा म्हणूया. हे फंड्स शेअर मार्केटमधील 101 ते 250 नंबरच्या कंपन्यांमध्ये पैसे टाकतात. या कंपन्या आता लार्ज कॅप एवढ्या मोठ्या नाहीत, पण त्यांच्यात मोठी होण्याची भूक आहे. हे घोड्यासारखे वेगाने पळतात. इथे लार्ज कॅपपेक्षा थोडी जास्त रिस्क असते, पण पैसाही वेगाने वाढतो. तेव्हा तुम्हाला इथे 15 ते 18% रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. आणि तिसरा प्रकार म्हणजे स्मॉल कॅप फंड्स, याला आपण चित्ता म्हणूया किंवा कधी कधी याला माकड पण म्हणता येईल. हे फंड्स 251 नंबरच्या पुढच्या म्हणजे आकाराने खूप छोट्या असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे टाकतात. हे फंड्स चित्त्यासारखे सर्वात वेगाने पळतात. तुमचे पैसे रॉकेट सारखे दुप्पट तिप्पट करण्याची ताकद त्यांच्यात असते. पण जर मार्केट पडलं तर हे माकडासारखे उलटे पण पडतात. इथे रिस्क सर्वात जास्त असते. तुमचे पैसे 50% ने मायनस पण होऊ शकतात. पण जर तुम्ही हे पैसे 15 ते 20 वर्षासाठी विसरून गेला, म्हणजे 15 ते 20 वर्षांसाठी तुम्ही हे पैसे विसरून जायला तयार असाल तर तुम्हाला सर्वात मोठा म्हणजे 20% वरती प्रॉफिट इथेच मिळेल. आता तुम्हाला हे 3 प्रकार समजले. पण लार्ज कॅप मध्ये 50 कंपन्यांचे फंड आहेत, स्मॉल कॅप मध्ये खूप फंड आहेत. त्यातून एकच बेस्ट फंड कसा शोधायचा यासाठी मी तुम्हाला 3 गोल्डन नियम म्हणजे चेक लिस्ट देणार आहे. कोणताही फंड घेण्यापूर्वी हे 3 नियम मोबाईलवरती चेक करायचे. त्यातला पहिला नियम म्हणजे एक्सपेन्स रेशिओ. समजा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तुम्ही जेवणाचे पैसे देताच बरोबर ना, पण वेटरला वेगळी टिप पण देता. म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या पैशांवर जो तज्ञ माणूस लक्ष ठेवून असतो, ज्याला फंड मॅनेजर म्हणतात, तो तुमच्यासाठी काम करतोय. मग तो फुकटात काम करेल का? नाही. तो स्वतःची फी घेतो आणि या फीलाच एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. ही फी तुमच्याच फायद्यातून कापली जाते. त्यामुळे हा एक्सपेन्स रेशिओ नेहमी 1% कमी असावा. शक्यतो 0.5% किंवा 0.7% असेल तर उत्तम. जर एखाद्या फंडचा एक्सपेन्स रेशिओ 2% असेल तर लॉंग टर्म मध्ये तुमचे लाखो रुपये फक्त कमिशन मध्ये जातील. त्यामुळे कमी फी घेणारा फंड निवडा. आणि दुसरा नियम म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM म्हणजे फंडाचा आकार. AUM म्हणजे काय तर संपूर्ण भारतातून तुमच्यासारख्या किती लोकांनी त्या फंडवर विश्वास ठेवून तिथे पैसे जमा केले आहेत ती टोटल रक्कम.
समजा एका फंडाचा AUM फक्त 50 कोटी रुपये आहे, याचा अर्थ तो फंड नवीन आहे किंवा लोकांचा त्यावर जास्त विश्वास नाही. जर खूप लोकांनी एकदम पैसे काढले तर तो फंड बंद होण्याची भीती असते. म्हणून नेहमी असा फंड निवडा ज्याचा AUM किमान 1000 कोटी ते 10,000 कोटी किंवा त्याहून जास्त असेल. जेवढा जास्त AUM तेवढा तो फंड जास्त स्थिर असतो. आणि तिसरा नियम म्हणजे एक्झिट लोड म्हणजे बाहेर पडण्याची पेनल्टी. तुम्ही बँकेत FD करता आणि वेळेआधी मोडली तर बँक दंड घेते. तसंच इथेही असतं. जर तुम्ही म्युच्युअल फंड मधून ठरवलेल्या वेळेच्या आत म्हणजे बहुतेक वेळा 1 वर्षाच्या आत पैसे काढून घेतले तर कंपनी तुमच्याकडून साधारणतः 1% दंड घेते. त्याला एक्झिट लोड म्हणतात. हा एक्झिट लोड नेहमी कमीत कमी असावा किंवा 0 असावा हे चेक करा. आता एक बोनस टिप देतो जे तुम्हाला क्वचितच कोणी सांगेल. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये 2 प्रकार असतात, ऍक्टिव्ह फंड्स आणि पॅसिव्ह किंवा इंडेक्स फंड. ऍक्टिव्ह फंड मध्ये फंड मॅनेजर स्वतःचं डोकं लावून शेअर्स निवडतो. त्याला वाटलं आज टाटा घ्यायचा, उद्या रिलायन्स विकायचा तर तो तसं करतो. इथे तो जास्त फी घेतो ज्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो. पण दुसरा प्रकार असतो इंडेक्स फंड. उदाहरण निफ्टी 50 इंडेक्स फंड. यामध्ये कोणीही मॅनेजर डोकं लावत नाही. देशातल्या टॉप 50 कंपन्यांची जी लिस्ट आहे जशीच्या तशी त्यात पैसे टाकले जातात. इथे मॅनेजरची गरज नसल्यामुळे इथे फी एकदम नगण्य असते. म्हणजे 0.1% किंवा 0.2% एवढीच फी असते. त्याचबरोबर बिगिनरसाठी निफ्टी 50 इंडेक्स फंड हा जगातला सर्वात सुरक्षित आणि बेस्ट ऑप्शन मानला जातो. अगदी वॉरन बफे म्हणजे जगातले सर्वात मोठे इन्व्हेस्टर हे सुद्धा सांगतात की सामान्य माणसाने चुपचाप इंडेक्स फंड मध्ये पैसे टाकावेत. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या एकदम महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता सगळं ज्ञान मिळालं पण प्रत्यक्ष ऍक्शन काय घ्यायची. मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुम्हाला गोल्डन पोर्टफोलिओ बनवून देईल. समजा तुम्ही ठरवलंय की दर महिन्याला 5,000 रुपयाची SIP करायची आहे तर हे 5,000 रुपये एकाच फंड मध्ये टाकायचे नाहीत. ते आपण 50, 30, 20 या नियमानुसार विभागणार आहोत. सर्वात आधी 50% रक्कम म्हणजे 2,500 रुपये आपण एका निफ्टी 50 इंडेक्स फंड मध्ये टाकू. हा तुमचा वेल्थचा मजबूत पाया बनेल. इथे तुमचे पैसे देशातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये लागतील. इथे तुम्हाला शांत झोप लागेल. त्यानंतर 30% रक्कम म्हणजे 1,500 रुपये आपण एका फ्लेक्सी कॅप फंड मध्ये टाकू. फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे इथे फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असतं. तो मार्केटच्या परिस्थितीनुसार पैसे लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप कुठेही फिरवू शकतो. हा फंड तुमच्या पोर्टफोलिओचं मुख्य ग्रोथ इंजिन बनेल. आणि उरलेली 20% रक्कम म्हणजे 1,000 आपण एका स्मॉल कॅप फंड मध्ये टाकू. हे पैसे छोटे आहेत पण लक्षात ठेवा हेच ते पैसे आहेत जे पुढच्या 15 वर्षात तुम्हाला सर्वात मोठा जॅकपॉट लावून देतील. कारण स्मॉल कॅप फंड्स लॉंग टर्म मध्ये कंपाऊंडिंगची खरी जादू दाखवतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची डायरेक्ट रिकमेंडेशन किंवा सल्ला नाही. मी तुम्हाला कोणतीही फंड्स विकत घ्यायला सांगत नाही. मी फक्त तुम्हाला मासे पकडायला शिकवत आहे. तुमचे खूप कष्टाचे पैसे आहेत. ते गुंतवण्यापूर्वी तुम्ही स्वतः त्या फंडचा एक्सपेन्स रेशो, AUM आणि रिस्क चेक करा. एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड ही रातोरात करोडपती बनण्याची कोणतीही जादूची छडी नाही. इन्व्हेस्टिंग म्हणजे एक आंब्याचं झाड लावण्यासारखं आहे. आज तुम्ही बी पेराल, तुम्हाला रोज त्याला पाणी घालावं लागेल. म्हणजे दर महिन्याला न चुकता SIP भरावी लागेल. आणि पहिल्या काही वर्षात तुम्हाला फळ दिसणार नाही. मार्केट क्रॅश होईल तेव्हा तुम्हाला भीती वाटेल. पण जर तुम्ही टिकून राहिलात तर 10 ते 15 वर्षानंतर ते झाड एवढा पैसा देईल की तुमच्या पुढच्या पिढ्या तो पैसा खातील. त्यामुळे संयम आणि सातत्य हेच फायनान्सच्या दुनियातले खरे नियम आहेत. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तुमचे डोळे उघडले असतील तर या व्हिडिओला लगेच एक लाईक ठोका. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा भावाला नक्की शेअर करा ज्याला इन्व्हेस्टिंग सुरू करायचे आहे पण तो कन्फ्यूज आहे. अशाच प्रॅक्टिकल आणि सोप्या भाषेत आणि तुमचं आयुष्य बदलणाऱ्या फायनान्स नॉलेजसाठी अर्णमित्रा मराठी या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा कोणताही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.